ओम. विद्यावाचस्पती स्वानंद पुंड यांनी मुद्गल पुराणावर केलेल्या कथारूप आणि विश्लेषणातील खंड 9 योगचरितम अध्याय 6 मुद्गलदक्ष संवादे योगामृतार्थशास्त्रे चित्तभूमिनिरोधेन योगी चित्तानुभव शांती सुख वर्णन योग हा आहे योगगीतेचा दुसरा भाग. श्री दक्ष प्रजापती म्हणतात, हे महामुने, रसांचा त्याग करून सुशांतीकरता उद्युक्त झालेले मन जेथे शांती प्राप्त करते त्या योगाचा अनुभव कथन करावा. श्री मुद्गलाचार्य म्हणतात, हे दक्षा, तेथे जगत वा असत सत आदी ब्रह्मभव सुख नसते. ते सगळे मायामय जाणून त्यापासून निवृत्त व्हावे. ना मी देह आहे, ना मला देह आहे. नानाविध भ्रमांनी युक्त चराचर नाही आणि मी त्याने रहितही नाही. ना समष्टीने युक्त आहे, ना कधी व्यष्टीत गेलो आहे. या सगळ्यात असलेले भावरहित ब्रह्म मी आहे. मी ना बाह्यसुखाचा भोगता आहे, ना अंतस्थ सुखपरायण आहे. ना समानगत आहे, ना आत्मप्राप्तीची धारक आहे. ना मी स्थूल आहे, ना सूक्ष्म, ना आनंदस्थ. कधीही ना देहात सुस्थितीतही नाही. सर्वाकार मी सर्वज्ञ ज्ञाता हे सगळे मी नाही हे जाणणारा होय. माझे पाय मायेने युक्त आहेत. मायाहीन प्रभावाने मी पादरहित आहे. पायाचा संबंध गतीशी आहे. गतीत मिळवणे आहे. मिळवण्याचा अपूर्णतेशी संबंध आहे आणि योगी परिपूर्ण असल्याने पदरहित गतिरहित अथर्व असतात. माझ्या ठिकाणी मायायुक्तत्व किंवा मायाविहीनत्व प्रतिष्ठित नाही. मायेने संस्थापिलेले द्वंद्व हे माझ्यासाठी आश्चर्यच होय. अशा ब्रह्मरूपाच्या बाबतीत अध्यारोप आणि अपवाद दोन्ही संभवतच नसल्याने हे सगळे आहे, असे जे अन्य मायाग्रस्त म्हणतात त्यांच्या त्या कथनाचे योग्यास आश्चर्य वाटते. अशा अनुभवाने योगी बिंदुरूप अवस्थेप्रत जातात. तेथे स्वभावाने स्वनामक भाव अर्थात अस्तित्वासह लीन होऊन सदैव शांत होतात. आता मी भेदही नाही, माझ्यातही भेद नाहीत. बाह्यभेद नाहीत म्हणून मी भेदहीन आणि अंतर्भेदही नाही म्हणून माझ्यात भेद नाही. मी सदैव येथे अखंड एकरूपत्वाने स्थित आहे. मी ना निर्माण करतो, ना हरण करतो, ना पालन करतो. मी स्वतःतच जगद्रूप आहे. हे जगत माझ्यातच धारण केले आहे असा माझा अनुभव आहे. ते विश्व आपल्या स्वभावानुसार उत्पन्न होते, राहते, अनष्ट होते. त्यात माझी काही हानी व लाभ होत नाही. ना मी विश्वात जीव आहे, ना साक्षी शिव आहे. भ्रांती वा मायेने मी हीन आहे असे योगी सदैव सांगतात. जसे आकाशात सर्वत्र मेघाचे पटल आच्छादलेले असले तरी त्याने कधी सूर्याचे आच्छादन होऊ शकेल का? किंवा मेघपटल दूर झाल्याने रवी त्याने विवर्जित होतो का? तसे मोह विमोह हे माझ्या ठिकाणी आहे असे जे म्हणतात त्यांचे ते कथन भ्रमाने होय. सदैव आत्मस्वरूपस्थ अशा माझ्या ठाई मायेने होणारे मोह विमोह हे भेद कसे असतील? तरीही मी जीव विश्वाशी संयुक्त होऊन मायामय होतो आणि आत्मरूपात जाणून मोहरहित झालेला मी सदा साक्षी होतो, यात संशय नाही. मायेने मी जीवसंज्ञा धारण करतो. तसेच मायेचा विलय झाला की शिव होय, यात संशय नाही.
ब्रह्मरूप असलेल्या माझ्यात ते विश्व दिसतंही आणि दिसत नाही देखील. माझ्याच अधिष्ठानावर ते दिसते, या अर्थाने ते माझ्यात दिसते आणि मूळ रूपात ते नाही, म्हणून माझ्यात ते नाही, या दोन्ही रचना सुयोग्य ठरतात. जोवर मायायुक्तत्व जीवत्व आहे तोवर विश्व आहे आणि मायाहीनत्वासह विश्वाचाही विलय आहे. अतः ते नाहीही असे जाणून योगी स्वतःच द्वंद्वभावाचा त्याग करून सदैव सोहम ब्रह्मात स्थित असतो. यापुढील ब्रह्मानुभव मी वर्णितो. ना देह आहे, ना मी कधी देहस्थ होणार आहे. माझ्यात संततत्व नाही. अखंड जुळला असणे ही नाही, कारण जुळण्याकरता दोन लागतात. माझ्यात विश्वही विद्यमान आहे. भेदाभेदरहित मी ब्रह्म होऊन ब्रह्मात रत आहे. मीच विश्वरूप आहे. सर्व माझ्यातच स्थित आहे. निसंशयरित्या विश्वहीन सदैक धारक आहे. एकटा आहे. ना मी काही निर्माण केली, पालन केले वा विनाश केला. विनाश केला नाही. सदैव मीच विश्वाचे निर्माण पालन केले आहे. मूलतः मी ब्रह्मरूपात काहीच नाही हे प्रथम कथन आहे आणि माया सर्व करते व मी त्या मायेचा नियामक असल्याने मायाबले मीच सर्व करतो हे दुसरे कथन आहे. हा परस्पर विरोध नाही आहे, तर वास्तवाकडे पाहण्याच्या दोन दृष्टी आहेत. उदाहरणार्थ, समोर पुत्र असला तर व्यक्ती बाप असते, त्याचा कर्ता असते. पुत्र नसला तर तो ना बाप आहे ना कर्ता आहे. अर्थात असे पितृत्व सापेक्ष आहे. तशीच निर्माता, पालक, संहारक ही भूमिका सापेक्ष आहे. हा भाव माझ्यात संतत भाव ही नाही. निश्चितपणे विविधाकार विश्व नाही. नाना देह परायणत्वही नाही. मी सदैव बोधमय असून हे दक्षा, माझ्या ठायी देहीयुक्त बंध मोक्ष नाहीत. मायेने युक्त झाल्यामुळे नित्य देही ठरतो. मायाहीन प्रभावाने देही विवर्जित होतो. माझ्या युक्तत्व व मायाहीनत्व माझ्या ठायी कुठे दिसते? मी सदैव बोधरूप असा ब्रह्मरूपात स्थित आहे. हे प्रजापते, अशा आत्मबोधानेच योगी योगरत होऊन सदैव शांतीत स्थिर असतो. आता तुला ब्रह्मभूतकारी विबोध सांगतो. हे दक्षा, ना मी प्रकृती आहे ना पुरुष, त्यांच्या योगे होणारा बोधही नाही. मी भोगरहित ब्रह्म आहे. मी खेलहीन रूपात सदैव ब्रह्मातच स्थित आहे. हे सगळे जग तथा जगदात्मा मिथ्यारूपच होय. त्यांचे योगकारक ब्रह्म मिथ्यापासून मिथ्यामूल मायेचे प्रकाशक होय. ब्रह्मरूप माझ्यात ना प्रकृती आहे ना पुरुष आहे. त्यांच्या भ्रमाकार खेलपरायण योग आहे. बोधामुळे जे ब्रह्माचे उत्थान होते असे म्हटले जाते ते देखील मिथ्याच आहे. माझ्यात ते उत्थान देखील कुठून असणार? वेदवादींनी सत्यम ब्रह्म म्हटले आहे. तेथे भ्रांतिदायक असत्य क्रीडा कुठून करणार? सदैव ब्रह्मात ब्रह्मरूप असून ब्रह्मसुखातच आसक्त असणाऱ्या माझ्या ठायी तेथे स्त्री पुरुष रूपी भेद कधीही नसतात. हे दक्षा, मायेने रचलेले सर्व असत्य आहे यात संशयच नाही. ती निराधार
ब्रह्मान्विता माझ्या माया माझ्यात स्थित नाही. ब्रह्मरूप अशा मला पाहून ती माया स्वतःच लोप पावते. त्यावेळी साक्षात स्वतः मायाच सत्वरूपा होऊन जाते. जर मी मायेने युक्त होऊन स्त्री पुरुषमय जग निर्माण करेल तर माझ्यात सत्य कुठून उरेल? अर्थात मग मी सत्य म्हणण्याला काय अर्थ राहील? सत्यातून असत्याची उत्पत्ती कशी होईल? आणि झाली तर मग हे सत्य कशाचे? जे प्रकृती पुरुषात्मक अखिल विश्व असत्य आहे त्यापासून भिन्न असा मी एक सत्यरूप आहे यात संशयच नाही. अशा रीतीने विविध संख्यांचा गणना करता येणाऱ्या विश्वरूप मायेचा त्याग करून अशा योगाने ब्रह्मरूप स्वभावाने मानव शांतीयुक्त होतो. हे प्रजानाथा, आता तुझ्या हिताकरिता स्वानंद योग कथन करतो. ती शांतपणे तो सावधपणे श्रवण कर. हीन असते तेच सत्य होय. उत्थानायुक्त हे ते असत्यच होय. स्वस्वरूप ब्रह्मात नित्य द्विविधा नसतेच. बोधयुक्त जे असते ते स्वतः उत्थानयुक्त असते, तर सांख्य उत्थानरहित असते. त्या दोन्हीच्या योगाने परब्रह्म स्वानंदमय होते. मी त्या उत्थानारहित आहे ना उत्थानाने युक्त आहे. उत्थानयुक्त व हीन असा माझा उत्तम योग पहा. ब्रह्मरूप माझ्यात सर्व स्वस्वरूपातच स्थित होते. तेथे ना उत्थानयुक्तत्व असते ना उत्थानहीनत्व असते. निजतत्वात रत असणाऱ्या मला मायेने मोहित झालेले उत्थानयुक्त वा उत्थानमुक्त असे म्हणतात. उत्थानहीन ब्रह्म उत्थानयुक्त म्हटले जाते. ब्रह्मात संयोग अयोग भाव सर्वच लीन होतात. यापैकी कशाचेच तेथे स्थान नाही. यापैकी कोणत्याही सापेक्ष भावाला त्या एकांत रूपत्वात स्थान नाही. योग्यांचा जेव्हा माझ्या ब्रह्मरूपात संयोग होतो तेव्हा उत्थानयुक्त वा हीन असे काही कोण पाहिल? समाधीहीन भावाने, अर्थात ज्याला समाधीचा आनंद लाभत नाही, तो विविधता द्वैत पाहतो. अयोगी योग्यांच्या ठाई हे द्वैत दर्शन कधीही नसते. सर्व ब्रह्मच आहे असे वेदज्ञानी वेदांत वर्णिले आहे. यामुळे मायेचा त्याग करून मानवाने ब्रह्मरूप व्हावे. अशा पद्धतीने जो योगसमाधी साधतो ती ब्रह्मात ब्रह्मरूप होऊन माझ्यात शांतीचा लाभ घेतो. आता सत्स्वरूप स्वसंवेद उपाधींचे वर्णन मी करतो. ते जाणून योगमार्गाने मानव योगी होतो. वेदात सर्व काही ब्रह्मच वर्णिले आहे यात संशयच नाही. तेच सर्व मायाप्रभावाने उपाधियुक्त होत असते. वेदांमध्ये ब्रह्म एकमेवाद्वितीयच वर्णिले आहे. तेथे विविध भावांचे सर्व भेद कुठून असणार? ना मी उत्थानयुक्त आहे ना वर्जित, ना त्यांचा योगरूप आहे. मी सदैव अदृश्यातच स्थित आहे. मी सदैव अद्वयातच स्थित आहे. ना माझ्यात सत्य आहे ना असत्य, ना त्यांचा समन्वय ब्रह्मसंयोगदायी
असे सत्यसत्यातही काही नाही. मी सदैव ब्रह्मरूपच आहे. ना मी सत्यरूप काही निर्माण केले, ना काही अल्पस्वरूप निर्मिले. त्यांचा योगमयही काही नाही. मी आत्मरूप, अमृतरूप, हे माझ्यात आधी मध्य अंत असं आधी मध्य अंत भाव कुठून असणार? सदैव अमृत रूप असणारा मी आत्मा ब्रह्मभाव आहे. हे सर्व विश्व मायेने युक्त होय. मला सर्वांचे परमजीवन म्हटले जाते. माझ्यात हे सर्व नसते. एकटाच असल्याने सर्व शब्दाला अर्थच नसतो. सर्वात्मक जगण्यात अंतर्हीन परब्रह्म नानाविध खेळ खेळत असते. त्याच्या पार जाऊन त्यांचा विलय करून ते खेलहीन होते. हे दक्षा, मी ना जन्माला आलो आहे, ना मृत्यू. जन्माला आलो आहे ना मृत्यू पाहून कुठे गेलो आहे. माझे जीवन माझ्या प्रभावाने माझ्यातच असते.